आता साडी जी आहे ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते। पूर्ण बॉक्स पल्लू जो आहे ना पूर्ण हेवी आहे। हा जो पॅटर्न आहे काहीतरी युनिक आहे। अजूनही काठपदर साडी आपण हिला म्हणू शकतो। क्वालिटीची गोष्ट करू तर तुम्हाला सगळ्या प्रकारची क्वालिटी इथे भेटून जाते। आणि नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। आणि कलेक्शनची गोष्ट करू, खूप सारे कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असतात। रोजचे व्हिडिओ तुम्ही बघत असतात, न्यू जशा काही व्हेरायटी येत असतात तर मी तुमच्याशी शेअर करत असते। आजचे कलेक्शन आहेत ना अगदी सुंदर, तुम्हाला युनिक काठपदराची साडी आहे, शालू आहे, सगळ्या प्रकारचे पॅटर्न्स मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, कारण महाराष्ट्राची जी शान आहे ना ती सिल्क साडी कलेक्शन आहे, परत नऊवारी कलेक्शन आहे, तर ते जास्त करून मी तुमच्याशी शेअर करत असते। परत प्रिंटेड साडी होऊन गेली, लेस बॉर्डर प्रिंटेड साडी होऊन गेली, सगळ्या प्रकारचे कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करत असते। तर बघा आजचे जे कलेक्शन आहेत ते आपण लास्ट पर्यंत बघूया, कशा प्रकारचे कलेक्शन आले आहेत। तर माझं नाव आहे सपना पाटील। आपण बघूया कुठले कुठले पॅटर्न्स नवीन आलेत ते। बघत असेल माझ्याकडे, वाव खूप सुंदर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, ब्लू कलर मध्ये तुम्हाला पॅटर्न भेटून जातो। कलर चार्ट जो आहे ना काही युनिक आहे। आणि जे बॉर्डर तुम्हाला दाखवणार आहे आपण हिला ऑल ओव्हर साडी बघणार आहोत, कारण हे जे पॅटर्न असतात ना अशा प्रकारचे कस्टमर अट्रॅक्ट होत असतात। जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्ही नक्कीच ठेवा तुमच्या शॉप मध्ये, कारण हे पॅटर्न असतात अगदी युनिक आणि लेटेस्ट। आणि हा पॅटर्न जो मी तुम्हाला दाखवणार आहे तो शालू पॅटर्न आपण म्हणू शकतो। त्यानंतर आपण बनारसी सिल्क सुद्धा याला म्हणू शकतो। सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपण म्हणू शकतो याला। बघूया ऑल ओव्हर साडी कशा प्रकारे आहे। तुम्ही बघत आहात हे जे मी रेड कलर तुम्हाला दाखवते आहे हे आहे तुम्हाला ब्लाउज पीस। आता प्लेन ब्लाउज पीस का आहे, कारण पूर्ण साडी जी आहे ना पूर्ण हेवी आहे, म्हणून त्याच्यामुळे आपल्याला हे ब्लाउज पीस भेटून जातं प्लेन। जर का कोणाला अजूनही हेवी वेअर करायचं असेल तर ते तशा प्रकारे वेअर करत असतात। आता साडी जी आहे ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते। पूर्ण बॉक्स पल्लू जो आहे ना पूर्ण हेवी आहे आणि सुंदर अशी मी तुम्हाला पूर्ण बॉर्डर सहित हे पॅटर्न दाखवते, कशा प्रकारे हे तुम्हाला पॅटर्न भेटून जातात। तुम्ही बघत असतील अगदी सुंदर ही साडी आपल्याला भेटून जाते। बॉर्डर जी आहे ना अगदी सुंदर ही तुम्हाला बॉर्डर भेटणार आहे विथ बुट्टा जो तुम्ही बघत आहात ना, खूप सुंदर याचा बुट्टा, स्टार मध्ये बुट्टा हा तुम्हाला दिला गेला आहे। जो पॅटर्न्स आहे ना खरंच खूप युनिक आहे। बघूया आपण हिचा साडी जी आहे तिचा लुक बघूया आपण कशा प्रकारे येत असतो। तुम्ही बघत असतील माझ्या हातामध्ये जी साडी आहे तिचा लुक तुम्ही बघत आहात कशा प्रकारे येतोय। अगदी सुंदर हा पॅटर्न, पल्लू जो आहे तुम्हाला खूप रिच भेटून जातो आणि जो बॉर्डर आहे ना ती सुद्धा तुम्हाला खूप सुंदर भेटून जात असते। त्याच नंतर माझ्याकडे आहे एक डार्क कलर कन्सेप्ट मध्ये, आणि तो जो कन्सेप्ट आहे ती जी व्हेरायटी आहे काहीतरी युनिक आहे, कारण तिच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कॉपर जो धागा असतो, सिल्वर जो धागा असतो त्याचं पूर्ण कॉम्बिनेशन आहे विथ बुट्टा आहे। बघत असतील जो पॅटर्न आहे ना काहीतरी युनिक आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला आहे ना बेल स्टाईल नाही दिला गेला, म्हणजे जो बॉर्डर असतो ना तिच्यामध्ये बॉर्डर नाही आहे। ही सोबर पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जाते। तुम्ही बघत असतील बॉक्स पल्लू जो आहे पूर्ण हेवी तुम्हाला भेटून जातो, आणि जो हा कपडा आहे ना खूप सुंदर हा कपडा तुम्हाला भेटून जातो। ऑल ओव्हर साडी आपण बघतोय कशा प्रकारे ही ऑल ओव्हर साडी आपल्याला भेटून जाते। अगदी नाईस हा फॅब्रिक तुम्हाला भेटून जातो। सिल्वर कॉपर जरीचा याच्यात पूर्ण काम केलं गेलंय। जे राऊंड तुम्ही फ्लावर्स बघत आहात हे तुम्हाला सिल्वर आहे, जी पत्ती आहे ती मला कॉपर जरीचं काम केलं गेलंय। बघूया आपण आता सॅम्पल दुसरा कशा प्रकारे आपल्याकडे पॅटर्न आहे। अगदी सुंदर हा सुद्धा मरून कलर आहे, रेड मरून कलर दिला गेलाय त्याच्यामध्ये। त्याच नंतर तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर पॅटर्न्स। वाव, हा जो पॅटर्न आहे काहीतरी युनिक आहे। अजूनही काठपदर साडी आपण हिला म्हणू शकतो। अगदी सुंदर याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मिक्स कलरचा मिक्स धागा असतो, तुम्हाला ब्लू कलर ग्रीन कलरचा धागा ऍड करून हा पॅटर्न बनवला गेलाय। लुक वाईज जी ही साडी आहे ना खूप सुंदर तुम्हाला भेटून जाते। आणि ही वस्तू तुम्हाला घ्यायची असते सेट टू सेट, म्हणजे तुम्हाला हे जे पॅटर्न मी दाखवते ना ते सिंगल पीस नाही भेटणार आहे। मी तुम्हाला जस्ट दाखवते सॅम्पल। जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर अशा प्रकारचे पॅटर्न तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात आणि बिझनेसचा ग्रोथ तुम्ही करू शकतात, कारण हे जे पॅटर्न असतात आपल्या महाराष्ट्रात जास्त करून चालत असतात। बिझनेस करणं म्हणजे सोपं नसतं, सगळ्या प्रकारचं नॉलेज असणं गरजेचं असतं। पॅटर्न आपल्याकडे सगळ्या प्रकारचे असायला पाहिजे। तुम्ही विचार करत असतील की बिझनेस करायचा आहे तर एक सिल्क साडीचा सेट घेऊन घेऊ, एक प्रिंटेड साडीचा सेट घेऊन घेऊ आणि एक वर्कची साडीचा सेट घेऊन घेऊ, तशाने बिझनेस नाही होत मित्रांनो। जर का तुम्ही सिल्कची साडीचे पॅटर्न घेऊन राहिले तर निदान तुमच्याकडे 7-8 व्हेरायटी तरी पाहिजे। जर घरून करत आहात तर, शॉपने करत आहेत तर तुम्हाला जास्त व्हेरायटी ठेवावं लागेल। जर घरून करत आहात तर सिल्कचे जे प्रोडक्ट तुम्ही ठेवत आहे तर त्याच्यामध्ये निदान तुमच्याकडे 5-7 तरी व्हेरायटी पाहिजे, तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना दाखवू शकतात। कारण आपल्या स्वतःवरनं घ्या, आपण जरी शॉप मध्ये जातो काही साडी वगैरे घ्यायला तेव्हा आपण काहीतरी युनिक शोधत असतो आणि युनिक आपल्याला पसंत सुद्धा येऊन जातं, तरी आपण
दुकानदारांना काय सांगतो की अजूनही काही असेल ना वेगळं तर आम्हाला दाखवा. तसंच प्रमाणे कस्टमर जे येतात ना ते आपल्याकडे युनिक घ्यायला येत असतात. म्हणून पॅटर्न तुम्ही सगळ्या प्रकारचे युनिक ठेवा की ते बघितल्याच बरोबर कस्टमरांना आवडून जाणार आणि फटाफट सेल आउट होतील. ते कलेक्शन तुम्हाला भेटतील अजमेरा फॅशन मध्ये. क्वालिटीची गोष्ट करू तर तुम्हाला सगळ्या प्रकारची क्वालिटी इथे भेटून जाते. आणि हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना, आता जो याच्यामध्ये पूर्ण हेवी जाल कन्सेप्टचा पॅटर्न दिला गेलाय, त्याच नंतर तुम्हाला छोटे छोटे जे बुट्टे आहेत ना ते हाती पॅटर्नचे दिले गेलेत. म्हणजे एकदम कलमकारी पॅटर्न याच्यात तुम्हाला ऍड केला गेलेला आहे. याच्यात तुम्हाला ब्रॉकेट ब्लाउज भेटून जातं आणि जो कपडा होता ना खूप सुंदर कपडा होता, तो सिल्क पॅटर्न मध्ये होता. त्याच नंतर माझ्याकडे अगदी सुंदर पॅटर्न आहे काहीतरी युनिक. जे पॅटर्न्स मी तुम्हाला दाखवते, जे नावं मी तुम्हाला सांगते ना मित्रांनो, ते नावं तुम्ही लक्षात ठेवजा. कशा प्रकारे आपल्याकडे बोललं जातं, काठपदराची साडी कुठली असते, तुम्हाला त्याच्यानंतर कांजीपुरम साडी कुठली असते, सिल्क साडी कुठली असते, ते सगळे पॅटर्न आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण कस्टमर मागणी करतात. सगळ्या प्रकारचे पॅटर्न ठेवणं गरजेचं असतं. आता तुम्ही ही जी पॅटर्न तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर तुम्हाला बेल स्टाईल मध्ये हा पॅटर्न दिला गेलाय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अगदी सुंदर असा डबल बॉर्डरचं काम केलं गेलंय. एक जी बॉर्डर आहे ती तुम्हाला जालची बॉर्डर आहे, दुसरी बॉर्डर आहे तुम्हाला स्टेट आणि ग्रीन कलरची बॉर्डर आहे. आणि जो बुट्टा तुम्ही बघत आहात काहीतरी युनिक तुम्हाला बुट्टा भेटून जातो. टू टोन सिल्क फॅब्रिक याला म्हटलं जात असतं. जेव्हा आपण हिला वेअर करतो ना तर हा पॅटर्न खूप सुंदर वाटत असतो आपल्या बॉडीवरती. अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारी व्हेरायटीज आहे, खूप सारे कलेक्शन आहेत. अजूनही तुम्हाला अशा प्रकारे सिल्क साडीचे कलेक्शन ठेवायचे असतील, यांची प्राइस तुम्हाला जाणायची आहे, बघायचं असेल कलेक्शन, तर तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकतात. आणि स्क्रीनवरती नंबर दिला गेलाय त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, मेसेज करा. सगळ्या प्रकारचं प्रीडे तुम्हाला सेंड केलं जातं. कारण ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह पण असतात आणि ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह पण असतात. तर सगळ्या प्रकारचे सेंड जे पण करायचं असतात पीडीएफ ते तुम्हाला करून देत असतात. तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन करायला विसरू नका. भेटूया आणखी सुंदर सुंदर कलेक्शन सोबत. जातोया. नमस्ते.